आणि आता बघूयात बातम्या पावसासंदर्भातल्या। इगतपुरी शहर आणि परिसरामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा। जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। 4 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार। प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन। चिपळूण तालुक्यात पुन्हा एकदा पावसाला झाली जोरदार सुरुवात। भातपीक संकटात। कापून झाल्यानंतर उन्हात वाळत ठेवलेलं भातपीक भिजलं। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात झालं नुकसान। सिंधुदुर्गात जोरदार पाऊस। भात कापणीच्या दिवसांमध्ये पाऊस आला, त्यामुळे आता धान्याचं नुकसान। शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली। येवला तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पूर्णतः पाण्याखाली, तर शेतात काही ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी साचलं। पिकं सडण्याची देखील दाट शक्यता। परभणीमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान, तर आता परतीच्या पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचंही नुकसान। शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघेनासा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 17,200 हेक्टरवरील क्षेत्र बाधित। कापूस, मका, सोयाबीन, मिरची, बाजरी, ज्वारी या पिकांचं झालं अतोनात नुकसान। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील तिलारी धरण 100% भरलं। सध्या धरणातून 19 घनमीटर प्रति सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग। तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या पुसावळमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले। तापी नदीपात्रामध्ये धरणातून 33,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। पाण्याची आवक वाढली, त्यामुळे हतनूर धरणाचे दरवाजे उघडले।